जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी निसर्गाचा अप्रतिम चमत्कार असलेला कोकणकडा। पावसाळ्याचे दिवस, धुकं, थेंब आणि थरार, पण यावेळी निसर्ग नव्हे तर माणसाचं गूढ चर्चेत आलं। 22 जून रोजी स्थानिकांना रिव्हर्स वॉटरफॉल जवळ पांढरी कार उभी असल्याचे दिसले। शोधाशोध केली असता दरीच्या टोकावर 2 चपला आढळल्या। पावसामुळे थांबवलेलं शोधकार्य 23 जून रोजी पुन्हा सुरू झालं आणि जवळपास 1200 फूट खोल दरीत 2 मृतदेह सापडले। रामचंद्र साहेबराव पारधी, वय 40, श्रीगोंदा तालुक्यातील तलाठी, आणि रुपाली संतोष खुटाण, वय 17, जुन्नर तालुक्यातील आंबोली येथील रहिवासी असून रुपाली ही रामचंद्र पारधी यांच्या मेव्हणीची मुलगी आहे। आता ही केवळ ओळख नव्हे तर एक नातं होतं जे कधी काळी सामाजिक होतं, पण शेवटी सर्व मर्यादा ओलांडून संपलं। तसेच रामचंद्र पारधी हे विवाहित असून 2 मुलांचे वडील, परंतु त्यांचे पत्नीशी सतत मतभेद आणि या तणावात त्यांच्या सासरच्या घरी रुपाली हिच्याशी वाढती जवळीक। रुपाली ही अल्पवयीन असून महाविद्यालयात शिकणारी, स्वतःच्या घरातही तणावाचा सामना करणारी। हा नात्यांचा गुंता कधी विश्वास होता, कधी भावनिक आधार आणि नंतर चुकीचं आकर्षण। परंतु रामचंद्र पारधी यांचं काही दिवसांपासून काहीच ठावठिकाणा नव्हता। त्यामुळे त्यांच्या पत्नीने श्रीगोंदा येथील तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। त्याच काळात रुपाली देखील बेपत्ता झाली होती आणि तिच्या अपहरणाची नोंद जुन्नर पोलीस ठाण्यात झाली। ही नोंद अपहरणाची होती, पण सत्य मात्र वेगळंच होतं। जुन्नर रेस्क्यू टीम रुपेश जगताप, राजकुमार चव्हाण, पोलीस कर्मचारी रघुनाथ शिंदे, गणेश शिंदे आणि दादा पावडे यांनी खडतर मोहिमेत दोन्ही मृतदेह बाहेर काढले। त्या दोघांच्या खिशातून सापडल्या 2 सुसाईड नोट्स, यामध्ये रामचंद्र पारधीची चिठ्ठी मध्ये लिहिले होते की, मी रामचंद्र साहेबराव पारधी, माझी पत्नी व तिच्या नातेवाईकांनी मला मानसिक त्रास दिला। माझे आईवडील व भाऊ यांनी मला माफ करा। कृपया पत्नी आणि तिच्या कुटुंबावर कायदेशीर कारवाई करावी। तसेच रुपालीची चिठ्ठी मध्ये लिहिले होते की, आई बाबा, मला माफ करा। तुमच्या ओरडण्याने, त्रासाने मी खूप खचले। आता जगायचं कारण उरलेलं नाही। आता या आत्महत्येमागे फक्त कौटुंबिक तणाव आहे की दोघांत काही अधिक होतं। रुपाली ही अल्पवयीन असल्यामुळे पॉक्सो कायद्यानुसार तपास सुरू झाला आहे। एक विवाहित तलाठी आणि त्याच्या मेव्हणीची अल्पवयीन मुलगी, दोघांनी एकत्र आत्महत्या का केली? तिने त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय स्वतंत्र घेतला की ती फसवली गेली? या घटनेने जुन्नर तालुक्यात खळबळ उडवली आहे। लोक विचारात आहेत, प्रेम होतं का? फसवणूक? जबाबदारीचा अभाव? की एकतर्फी भावना? कोण जबाबदार? समाज, कुटुंब, की ते दोघं स्वतः? त्यामुळे कुटुंबातल्या जवळच्या नात्यांमध्ये सीमारेषा पाळणंही केवळ संस्कृती नव्हे तर सामाजिक जबाबदारी आहे। अल्पवयीन वय म्हणजे निर्णय शक्ती नव्हे, त्या वयात सल्ला, सुरक्षा आणि योग्य मार्गदर्शन लागतो, आकर्षण नव्हे। कधी कधी घरातील ताण, बंधनं किंवा मानसिक छळ एखाद्याला इतकं तोडून टाकतो की त्याच्या पुढच्या वाटा त्याला मृत्यूकडे घेऊन जातात। अशा घटना टाळण्यासाठी संवाद गरजेचा आहे। आपल्या घरात, शाळेत, महाविद्यालयात किशोरवयीन मुलांच्या भावना समजून घ्या, त्यांच्याशी संवाद ठेवा, मार्गदर्शन करा। जर कोणी वेगळं, गप्प किंवा तणावात वाटत असेल, त्याच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका। अशाच संवेदनशील पण वास्तवाधारित घटनांचं गुपित सत्य उलगडण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। कॉमेंट करून तुमचं मत जरूर कळवा।